एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया। औरंगाबाद जालना महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। औरंगाबाद जालना मार्गावर गाढे जळगाव फाट्याजवळ बस आणि बोलेरो पिकअपची धडक झाली। या अपघातात 7 जण जागीच ठार झाले। अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते। बस आणि बोलेरोची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झालाय। या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाल्याचं समजतंय। औरंगाबाद जालना मार्गावर गाढे जळगाव फाट्याजवळ बस आणि बोलेरो पिकअपची धडक बसून हा भीषण अपघात झालाय। आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहूया स्पीड न्यूज मध्ये। काश्मीरमधला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी आता कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे। दिल्लीतल्या NIA कोर्टाने यासिन मलिकला ही शिक्षा सुनावली आहे। NIAने यासिन मलिकला फाशीच्या शिक्षेची मागणी केलेली होती। यासिन मलिकच्या विरोधात देशविरोधी कारवायांचा आरोप होता। मलिकच्या विरोधात UAPA कायद्यातल्या कलमांसह इतरही अनेक गुन्हे दाखल होते। यासिन मलिक यानं याआधीच काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिलेली होती आणि त्यानंतर NIAच्या विशेष कोर्टाने 19 मे रोजी त्याला दोषी ठरवलेलं होतं। यासिन मलिकला फाशीची शिक्षा दिली जाईल अशी अपेक्षा होती असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। यासिन मलिक हा काश्मीरमधल्या दहशतवाद्यांचा म्होरक्या होता असंही निकम यांचं म्हणणं आहे। सिंधुदुर्गातल्या तारकर्ली दुर्घटनेप्रकरणी 7 जणांना अटक केली गेली आहे। तारकर्लीमध्ये बोट बुडून दोघांचा मृत्यू झालेला होता। या दुर्घटनेनंतर सुद्धा धोकादायक बोटिंग सुरूच असल्याचं धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। सिंधुदुर्गातल्या तारकर्लीच्या समुद्रात मंगळवारी बोट बुडाली होती। यावेळेला पर्यटकांना लाईफ जॅकेटच दिले गेले नसल्यानं बोटीवर असणाऱ्या 20 पैकी 2 जणांचा बुडून मृत्यू झाला। ही बातमी सर्वात आधी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली। त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। प्रशासनानं आता सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील पर्यटनाला ब्रेक घातलेला आहे। सध्या प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे। कोकणातील समुद्रातल्या हालचाली आणि पर्यटकांवर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी अलिबागपासून सिंधुदुर्गापर्यंत बनवलेले वॉच टॉवर आता शोभेची बाहुली बनलेत। पर्यटन क्षेत्राला फायदा होण्यासाठी वॉच टॉवरची निर्मिती केलेली होती, मात्र हे वॉच टॉवरच आता समुद्र किनाऱ्यावर शेवटची घटका मोजतायत। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अप्पा जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला झाला। नारायण पेठेतल्या या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याचं समजतंय। 20 ते 25 जणांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। वाराणसीतल्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमधल्या एका कार्यक्रमात बोलताना महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। वाराणसीतलं मंदिर जेवढं जुनं आहे त्याचप्रमाणे ज्ञानवापी मशीद सुद्धा फार जुनी आहे असं शरद पवार म्हणाले। अयोध्या प्रकरणानंतर आता वाराणसीमधल्या या प्रकरणावरून वातावरण खराब करण्यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे असंही शरद पवार यांनी म्हणत भाजपवर निशाणा साधलाय। देशात मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू असताना आता या वादात बौद्ध विहाराची सुद्धा भर पडलेली आहे। बौद्ध धर्माचे अभ्यासक प्रदीप आगलावे यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर मुळात बौद्ध विहार असल्याचं म्हटलेलं आहे। पंढरपूरच्या वारीची परंपरा, तिथी, मंदिराची स्थापत्यकला यातून त्याचे पुरावे मिळत असल्याचा दावा आगलावे यांनी केलेला आहे। दरम्यान या मुद्द्यावर रामकृष्णवीर महाराज यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। समाज एकत्र करत असताना ज्या विषयाचं अनेक वेळेला खंडन झालेलं आहे असे विषय पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर आणून प्रसिद्धी मिळवण्याचं काम होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झालेली आहे। आज मुंबईत भाजपकडून मोर्चा काढला गेला। यावेळेला आंदोलकांची पोलिसांनी धरपकडही केली। मोर्चात सहभागी झालेले भाजपचे नेते प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळेला सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोपही केला गेला। ओबीसींचं आरक्षण संमेलन घेऊन राज्यकर्त्यांना जागा करण्याचं काम केलंय, तर 50% आरक्षण देण्याचा निर्णय
राजर्षी शाहू महाराजांनी घेतला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आधार ओबीसींना दिला पाहिजे। ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे असंही शरद पवार म्हणाले। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे। केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा आरोप सुद्धा भुजबळांनी केलाय। महाविकास आघाडीनं मुंबईत ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलं। यावेळेला केंद्रानंच ओबीसींचं आरक्षण घालवल्याचा आरोप महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केलाय। तर ओबीसींना आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचंही म्हटलं गेलंय। मुंबईतल्या हॉटेल्स आणि फूड स्टॉल्सवर तळण्यासाठी वापरण्यात आलेलं तेल 2हून अधिक वेळ वापरल्यास खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, तसा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेला आहे। तसंच या नियमांचं काटेकोर पालन न केल्यास लायसन्स रद्द करण्यात येणार आहे। गुरुवारी 1 वाजता संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे दिग्गज नेते यावेळेला उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। संभाजीराजेंना आम्ही 42 मतं द्यायला तयार होतो, यात कसला विश्वासघात, जागा शिवसेनेची आहे, अपक्षांची नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। तसंच आरोप करणाऱ्यांनी नियम आणि कायद्यांचा अभ्यास करावा असं सुद्धा राऊत यांनी म्हटलंय। मराठा क्रांती मोर्चा हे अराजकीय व्यासपीठ आहे। कुणाच्या राजकीय अभिलाषेपायी जर कोणी क्रांती मोर्चाचा वापर करत असेल तर ते खपवून घेणार नसल्याचा इशारा मराठा मोर्चाचे गिड्डे पाटील यांनी दिलेला आहे। सरकार पडत नाही म्हणून भाजप महाविकास आघाडी सरकारवर काहीही आरोप करत असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। शरद पवारांवर बोलल्यानं प्रसिद्धी मिळत असल्यानं भाजपकडून नको ती विधानं केली जात असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। देश प्रगती करतोय हे दाखवण्यासाठी सगळ्या राज्यांनी एकत्र येत गुंतवणूक आणण्यावर भर दिला पाहिजे असं विधान दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। शाश्वत विकास या महाराष्ट्र शासनाच्या ध्येयाचा जागतिक पातळीवर स्वीकार झाल्याचं दिसून येत असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय। उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला गेलाय। लघुशंका करणाऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आलाय। ठाण्यातल्या समाजसेवकांनी हा उपक्रम सुरू केलाय। येत्या 28 तारखेला मनसेची मुंबईतल्या रंगशारदामध्ये दुपारी बैठक पार पडेल। मनसेकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठवलं जाण्याची शक्यता आहे। हे पत्र घरोघरी पोहोचवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले जाण्याची शक्यता आहे। गोंदियामध्ये मनसेत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला। मनसेनं घेतलेल्या पक्षप्रवेश मेळाव्यात शेकडो लोक सहभागी झाले होते। आगामी नगरपरिषदेच्या निवडणुका लक्षात घेता मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा प्रवेश होताना दिसतोय। अंबरनाथ एमआयडीसी भागातल्या ऋतिक या केमिकल कंपनीला आग लागली। आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालेलं आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली। जिल्ह्यातल्या अनेक भागात पाऊस झालाय। खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग आता या पावसामुळे वाढणार आहे। नागपूरमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अमरावतीत जोरदार पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकायला ठेवलेलं सोयाबीन आणि तूर वाहून गेलं। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडला। या पावसामुळे मे महिन्याच्या तीव्र उन्हापासून जिल्ह्यातल्या नागरिकांना मुक्तता मिळाली, तर दुसरीकडे मान्सूनपूर्व कामांना ब्रेक लागलेला होता। ती कामं आता लवकरात लवकर पूर्ण करण्याचं टेन्शन जिल्हा प्रशासनावर आहे। मान्सूनपूर्व शेतीच्या कामांनाही आता वेग आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या चक्रीवादळामध्ये आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालंय। सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक आंब्याचं पीक घेतलं जातं, मात्र या वादळी वाऱ्यामुळे सगळीकडे आंब्याचे खच पडल्याचं चित्र होतं। आंब्याची झाडं सुद्धा मोठ्या प्रमाणात कोलमडून पडलेली आहेत।
पुण्यातल्या जेजुरी नगरीत भीषण पाणी टंचाई सुरू आहे। उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये जेजुरी दर 8 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिक काटकसरीने पाणी वापरतायत। न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेत जेजुरीकरांनी पाण्याची समस्या मांडलेली आहे। महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्र असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर रोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र एक मोठी बाब समोर आलेली आहे। जेजुरी गडावर चक्क महिलांसाठी स्वच्छ शौचालयाची व्यवस्थाच नाही, त्यामुळे महिला वर्गातनं तीव्र नाराजी व्यक्त होतीये। उस्मानाबादमध्ये तुळजाभवानी मंदिर प्रशासनानं अभिषेक पूजा बुधवारपासून सुरू केलेल्या असल्यानं पुजारी आणि मंदिर प्रशासनामध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झालाय। रूढी परंपराप्रमाणे नियम न घालता पूजा सुरू करा, केवळ अभिषेक पूजाच नाही तर सिंहासन पूजा सुद्धा सुरू करा अशी मागणी पुजाऱ्यांची आहे। अन्यथा 2 दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा पुजाऱ्यांनी दिलेला आहे। वाशिम जिल्ह्यात 10 रुपयांच्या नाणे चलनाबाबत संभ्रम निर्माण झालाय, त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांनी 10 रुपयांची नाणी बँकेत जमा केली आहेत। त्यामुळे बँकेकडे आता कोट्यवधींची 10 रुपयांची नाणी जमा झालेली आहेत। औरंगाबादमध्ये जुन्या खतांची विक्री नवीन दरांमध्ये होत असल्याच्या आणि शेतकऱ्यांना आवश्यक असलेली खतं मिळत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीनं खताच्या दुकानांवर धाडी टाकून तपासणी झाली। खताच्या दुकानात जुना आणि नवा साठा किती आहे, खतं योग्य दरात विकली जात आहेत की नाही याची तपासणी केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये युरिया खताच्या मागणीच्या तुलनेत 25% साठा प्रत्यक्षात दाखल झालेला आहे। जिल्ह्यातल्या 4,71,000 हेक्टरवर खरीपाचं क्षेत्र असल्यानं हा साठा मागणीपेक्षा कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर एक नवं संकट उभं राहिलेलं आहे। उल्हासनगरच्या मिलिंदनगर भागात दुचाकी पेटवून देण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। जुन्या वादातनं आणि परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं या दुचाकी पेटवल्या गेल्या। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे। घरी भांडण झाल्याच्या रागातनं एका 7 वर्षीय मुलानं घर सोडून पलायन केल्याची घटना नालासोपाऱ्यात उघडकीला आलेली आहे। मात्र आचोळे पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 12 तासात या मुलाचा पुण्यातनं शोध घेण्यात यश मिळवलंय। भंडाऱ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। आजोबानं स्वतःच्या अल्पवयीन नातीवरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी इथं घडलेला आहे। आजोबासह अन्य दोघांनी सुद्धा नातीवर अत्याचार केले। त्या प्रकरणी आता 3घांना पोलिसांनी अटक केली आहे। अंबरनाथमध्ये एका कारचा भीषण अपघात झाला। अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। कार चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। जळगावमधल्या शिरसोली वावडदा रस्त्यावर गाडीनं बाईकला जोरदार धडक दिली। या अपघातात बाईकवरच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। रणजित पानगडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। रत्नागिरीतल्या कशेडी घाटात केमिकल भरलेल्या टँकरचा अपघात झाला। या अपघातात टँकर चालकाचा मृत्यू झालाय। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। डोंगराच्या कठड्याला ट्रकची धडक लागली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्र, महाराष्ट्र, कोकण, देवगिरी प्रांत, विदर्भ प्रांतचा द्वितीय संघ शिक्षा वर्ग सुरू असून या वर्गाच्या शिक्षार्थींकडून शहरातल्या प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आलं। संत मुक्ताबाईंच्या 725व्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त पंढरपुरातनं विठुमाऊली, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सोपान, संत निवृत्तीनाथांच्या पादुका मुक्ताईनगरमध्ये दाखल झाल्या। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात आंब्याची आणि खरबुजाची आरास करण्यात आलेली होती। स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।